नमस्कार मित्रांनो, स्मार्ट जी के गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। या चॅनलवर तुमच्यासाठी दररोज नवीन 10 प्रश्न घेऊन येत असतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन 10 प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रश्न पहिला आहे, कच्च्या पनीरचे सेवन केल्याने कोणती समस्या कमी होते? पर्याय आहे ए अपचन, बी पित्त, सी डोकेदुखी, डी श्वासोच्छवास। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पित्त। कच्चे पनीर सेवन केल्याने पित्त या आजाराची समस्या कमी होऊ शकते। प्रश्न दुसरा, गूळ पाण्यात मिसळून पिल्यास कोणता त्रास दूर होतो? पर्याय आहे ए पोट फुगणे, बी किडनी स्टोन, सी मलावष्टम, डी पचनाचे विकार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पचनाचे विकार। गूळ पाण्यात मिसळून पिल्यास पचनाचे विकार हा त्रास दूर होऊ शकतो। प्रश्न तिसरा, बोर खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो? पर्याय आहे ए घशातील खवखव, बी थंडी, सी ताप, डी सर्दी। याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए घशातील खवखव। बोर खाल्ल्याने घशातील खवखव हा त्रास कमी होऊ शकतो। प्रश्न चौथा, सिगारेट किंवा तंबाखूच्या सेवनामुळे कोणता आजार होतो? पर्याय आहे ए रक्तदाब, बी कॅन्सर, सी सर्दी, डी यकृत विकार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कॅन्सर। सिगारेट किंवा तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर हा आजार होऊ शकतो। प्रश्न पाचवा, भारतात कोणत्या देवतेला मद्य अर्पण करण्याची परंपरा आहे? पर्याय आहे ए महाकाली, बी कालभैरव, सी शंकर, डी भैरवी। याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कालभैरव। भारतात कालभैरव या देवतेला मद्य अर्पण करण्याची परंपरा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न सहावा, हाडांना बळकटी देणारे जीवनसत्व कोणते? पर्याय आहे ए जीवनसत्व ए, बी जीवनसत्व डी, सी जीवनसत्व ई, डी जीवनसत्व B2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जीवनसत्व डी। हाडांना बळकटी देणारे जीवनसत्व डी हे आहे। प्रश्न सातवा, रोज दूध आणि पोळी खाल्ल्याने शरीरातील कोणता भाग मजबूत होतो? पर्याय आहे ए मेंदू, बी केस, सी हाडे, डी पचन संस्था। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी हाडे। रोज दूध आणि पोळी खाल्ल्याने शरीरातील हाडे हा भाग मजबूत होतो। प्रश्न आठवा, सुकं खोबरं खाल्ल्याने कोणत्या समस्येवर फायदा होतो? पर्याय आहे ए वजन वाढ, बी अपचन, सी रक्तदाब, डी हृदयविकार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अपचन। सुकं खोबरं खाल्ल्याने अपचन या समस्येवर फायदा होतो। प्रश्न नववा, कोणता मसाला दररोज घेतल्यास रक्त शुद्ध होते? पर्याय आहे ए हळद, बी सेंद्रिय मीठ, सी धने, डी जिरे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए हळद। हळद हा मसाला दररोज घेतल्यास रक्त शुद्ध होते। प्रश्न 10वा, भारतात सर्वाधिक वापरात असलेले खाद्यतेल कोणते आहे? पर्याय आहे ए खोबरे तेल, बी शेंगदाणा तेल, सी सोयाबीन तेल, डी तिळाचे तेल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सोयाबीन तेल। भारतात सर्वाधिक वापरात असलेले खाद्यतेल सोयाबीन तेल हे आहे।
तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, शेंगदाणे कोणत्या वर्गात मोडतात? पर्याय आहे ए फळ, बी धान्य, सी कडधान्य, डी कोरडे फळ. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.